मी याच्यावर सांगू इच्छितो की 2012 मध्ये मी या सभागृहाचा सदस्य असताना त्या ठिकाणचे जे गट्टाणी आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला भिंत आणि कंपाऊंड घेण्याचं त्यांनी काम केलं होतं प्रशांत भाऊ. त्यावेळेस मी आणि माझे काही सहकारी यांनी त्यांना विरोध केला. विरोध करत असताना माझ्या काही कार्यकर्त्यांनी गट्टाणीच्या थोबाडीत मारले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा हा परिसर आहे आणि तू हा बंदिस्त करत आहात. पण त्यावेळेस माझे कार्यकर्ते माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आजही पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये माझ्यावर तो गुन्हा आहे. 2012 पासून तर आज 2026 म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रस्ताव आजही कोर्टामध्ये आहे आणि कोर्टामध्ये असताना आपण अनेक लाखो रुपये खर्च केले आणि खर्च करत असताना सुद्धा आपण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. नगरसेवकांनी आपला वार्ड विकास स्वच्छ निधी त्यावेळेस 5-5 लाख रुपये सर्व लोकांनी त्यावेळेस निधी सुद्धा दिला. मला वाटते त्यावेळेस पालकमंत्री फोटे साहेब होते, त्यांनी सुद्धा काही निधी दिला. एवढं सगळं असताना सगळं पॉझिटिव्ह असताना अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतात महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे घटनाकार आहेत. ज्या महामानवाने या देशाला राज्यघटना दिली त्या महामानवाच्या छोट्याशा जागेसाठी जर 2012 पासून तर 2026 14 वर्षाचा वनवास भोगावा लागत असेल तर हे दुःखाची बाब आहे. विलासभाऊ, मी तुमचं एक अभिनंदन करतो. हा महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा महिना आहे. 14 एप्रिल आता होऊन गेली, बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली. या सभागृहाला नाव कोणी दिलं हे जर नवीन सदस्याला माहीत नसेल तर मी सांगतो. आता विलासभाऊंना खूप प्रत्येक गोष्टीत म्हणजे पोटतिडकीने बोलतात ते, परंतु परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो दिसतो आणि या सभागृहाला जे नाव दिलं आहे 1997 ते 2002 पर्यंत विलासभाऊ महापौर असताना आमच्या बाजूच्या प्रभागाचे तेव्हा अपक्ष नगरसेवक साहेबराव भाऊ मेश्राम यांनी तो प्रस्ताव ठेवला आणि विलासभाऊ इंगोले हे त्यावेळेस महापौर होते. त्यांनी या सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या कामासाठी हृदयातून काम करायला लागते. विलासभाऊंनी ते काम केलं. 2012 पासून तर 2024 पर्यंत अनेक महापौर होऊन गेले, अनेक नगरसेवक होऊन गेले आणि एक छोटीशी जागा या शहराला बाबासाहेबांनी ज्या संपूर्ण देशाला आरक्षण दिलं त्यांच्या जागेसाठी जर आपण एवढा वेळ लावत असेल तर ही अतिशय दुःखाची बाब आहे. प्रशांत भाऊ, एक मिनिट, माझं एक विनंती आहे की आपण पैसे द्यायला तयार आहोत. आपल्यासोबत आमचे मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, निधी आहे, महानगरपालिकेचा परत निधी आहे. मागचा मला वाटतं त्याच्यावर तो व्याजही चढलं असेल आपला नगरसेवकांच्या स्वच्छ निधीवर. आताही आम्ही सगळे नगरसेवक, मला तरी वाटते कोणी नाही म्हणणार नाही, आम्ही प्रत्येकांचा 10-10 लाख रुपये आणखी निधी द्यायला तयार आहे. एवढं सगळं असताना आणि संपूर्ण पदाधिकारी सर्व चांगले विचारधारेचे असताना जर हा विषय जर होत नसेल तर ही चुकीची बाब आहे. म्हणून माझी विनंती आहे महापौर साहेब, आपके पीछे बाबा साहेब आंबेडकर बैठे हैं, उनका आपके आशीर्वाद है, तो मेरे आपको तहे दिल से विनंती है कि आप इस पे सीरियस रहो. यानी इतिहास हो जाएगा. जैसे विलासभाऊ इंगोले का आज मैंने नाम लिया, विलासभाऊ हमारे नेता है, उन्होंने ये सभागृह को डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का नाम दिया. आपको 13 महीने मिले, उसमें के 3 महीने चले गए, अभी 10 महीने रह गए. 10 महीने में अगर आपने बाबा साहेब आंबेडकर का जगह का अधिग्रहण का अगर ये अपनों को दिया, पूरा शहर आपका नाम लिएगा. इसलिए मेरी आपको यानी विनंती है कि कृपया ये विषय को आप तात्काल मंजूरात दिए. कोर्ट में अगर समझो मंजूरात है, अभी आप बोल रहे विधी अधिकारी कोर्टाच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामध्ये बऱ्याच काही गोष्टी करता येत नाही हे आम्हाला समजते, परंतु विधितज्ञ आज आमच्या या सभागृहात ॲडव्होकेट प्रशांत भाऊ देशपांडे सारखे मोठे मोठे वकील आहे. नागपूर हायकोर्टामध्ये आपले मोठे वकील आहे. तुम्ही साधे सुधे वकील ठेवले आणि ते विषय पेंडिंग ठेवले. मला माहित नाही कोणते वकील होते तर, परंतु प्रशांत भाऊ त्याच्यावर बोलतील. तर माझी विनंती आहे की अमरावती शहरात आमचे प्रशांत भाऊ आहे, नागपूरला मोठे मोठे वकील आहे, तात्काळ पॉझिटिव्ह निर्णय घेऊन त्या गट्टाणीला विनंती करा. सगळे महापौर पदाधिकारी त्यांच्याकडे चला की तुम्ही हे जागा देऊन द्या आणि संपूर्ण हे प्रकरणाला मान्यता द्या अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदय, म्हणजे जेव्हापासून ही नवीन टर्म सुरू झाली तेव्हापासून सचिन भाऊ वैद्य आणि सोबतचे तिन्ही नगरसेवक अतिशय पोटतिडकीने या विषयाबद्दल बोलत होते आणि आज तो दिवस आला की जो प्रस्ताव आपला इथं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जागेसंबंधी आला. मी विधी अधिकाऱ्याला विचारतो की आता आपण डिसिजनवर कधी येऊ, म्हणजे सगळं हिअरिंग झालं आहे, आता आपण डिसिजनवर कधी येऊ, अंदाजे डिसिजन कधी होऊ शकतं सांगता येते. किती दिवस वाट पाहत राहावं लागेल एवढं सांगा फक्त. एकच विनंती अशी आहे, प्रशांत भाऊ त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. तुमची जी
वकिलाची टीम आहे, त्याच्यामध्ये जर कुठं काही लॅक्युना वाटत असेल तर कोणाला अजून आपल्याला या पॅनलवर ठेवायचं असेल तर प्रशांत भाऊचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून हा विषय लवकरात लवकर निकाली निघाला पाहिजे.